सर मी विनंती करेल आपल्या जागेवरतीच आपण उभे राहायचं आहे. दोन्ही संघाला विनंती करेल. त्यानंतर प्रेक्षक वर्ग आपण राष्ट्रगीताने रोज सुरुवात करतो. आज देखील ती सुरुवात आपण करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर आपण ज्या जागेवरती उभे आहात तिथे उभे राहा. सर टीम पालेगाव आपण मैदानाच्या आतमध्ये जा. आपण क्षेत्ररक्षण काढायचा निर्णय घेतला त्यामुळे लवकरात लवकर आपण खेळपट्टीवरती रवाना व्हा. त्यानंतर आपण तिथेच राष्ट्रगीत संपन्न करतोय. दोन्ही पंच आपण देखील लवकरात लवकर रवाना व्हायचं आहे. ही स्पर्धा या मैदानावरती रंगताना दिसेल. त्यामध्ये आज दिवस क्रमांक 3 2 दिवस अप्रतिम खेळ सर्व संघाने दाखवला. 32 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. डोक्यावरील कॅप रिमूव्ह करा. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत की वंदे. जागेवरतीच आपण थांबायचे. सर्वांना विनंती आहे. आज खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं निधन झाले आणि त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. एक साथ सावधान. ओम शांती शांती. एक साथ विश्राम. खरं तर आज अजितदादा पवार आपल्यातून निघून गेलेत आणि त्यांना आपण खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ईश्वर त्यांच्या आत्मेस चिरशांती लाभो हेच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर व्यक्त करू. सुरुवात आजच्या दिवसाला आपण पाहतोय. खरं तर हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ गावदेवी 11 वाकडी तर त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती पालेगाव. मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील या कर्जत तालुक्याचा एक गोड आवाज. खरं तर सातत्याने ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस मध्ये ऐकणार आहात ते आमचे संदीपजी बोराडे सर. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या राजकारणातलं धुरंधर नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन आजच्या या सकाळच्या बातमीने पाहायला मिळालं आणि अर्थातच राजकारणातला एक वर्चस्व ज्यांच्या आवाजाची तोफ सातत्यपूर्ण संसदेत सुद्धा आपण पाहिली ते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय अर्थातच जयनमान क्रिकेट संघ बेंशील आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच मात्र रंगली जाणार आहे. एकीकडे पनवेल तालुक्यातून जबरदस्त नवारूपाला आलेला वाकडी संघ आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल श्री मलंगगड परिसरातून ज्यांनी मात्र वर्चस्व अबाधित ठेवलंय ते पाळेगाव.
या दोन संघादरम्यान संघर्ष. टॉस जिंकलाय पालेगाव टीमने, स्वीकारले आहे फिल्डिंग. या ठिकाणी आदरणीय तेजस्वी मिश्रा उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. त्याच समेत आदरणीय आनंददादा मोरे, आपणास सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. आदरणीय सचिनदादा पाटील, आदरणीय धनंजय पाटील, आदरणीय गणेशजी वाघ, या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपल्यामुळे आज ही स्पर्धा सजली गेली आहे. आपण आर्थिक दाते जर या ठिकाणी नसता तर मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली नसती. परंतु तुम्हा सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून या ठिकाणी काही ना काही स्वरूपात एक आर्थिक किंवा वस्तुरूपी मदत देण्यात आलेले. त्यामुळे विनंती आपणा सर्वांना की आपण मंचावरती या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी जरूर केला जाईल.
पालेगाव ग्रामस्थ जर आपण कोणी या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत आहे. तमाम क्रीडा रसिकांची, आयोजकांची, मान्यवरांची आणि खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातील समालोचनाची सुरुवात करतोय. जाऊयात सलामीची जोडी मैदानात. वाकडी टीम आपण पाहतोय टॉस गमावला, बॅटिंग वाटायला जरूर आली आहे, परंतु सलामीची जोडी मैदानात आहे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर अरुण आणि त्याच्यासाठी पहिला बॉल गोलंदाज सागरचा. पहिलाच बॉल. कालचा दिवस अप्रतिम रंगला होता. खरं म्हणायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती एक चांगली विकेट. कालच्या दिवसाची चांगली सुरुवात पाहायला मिळाली, परंतु यावेळी मात्र पहिला बॉल डॉट येतोय गोलंदाज सागरचा. चांगली इनिंग आज पारी पाहायला मिळेल का वाकडे टीम कडून, ते सुद्धा पाहणं एक उत्सुकता जरूर लागलेली आहे. चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न, कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. अगदी सिलियॉन रिझन मात्र कव्हर केलं. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावपळकावरती जरूर लागल्या गेल्यात. अरुण आणि शुभम ही जोडी मैदानात आहे. एकीकडे आपण पाहतोय उंचपुरा बांध्याचा खेळाडू आहे, ज्याच्याकडे पाहिलं तर द लेजंड म्हणून नक्कीच त्याची संघामध्ये तितकी ओळख असेल, परंतु यावेळी चांगला बॉल. अगदी इनस्विंग आउट जरूर पाहत होतो आपण. या बॉलवरती नजर जर टाकली तर बॅटच्या पट्ट्यामध्ये, रडारमध्ये हा बॉल जरूर होता, जिथे बॅटरला फळी साकारताना थोडी दिरंगाई पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर बॉल सरळरित्या कीपरच्या हातात विसावलाय. चांगला फटका हवा याला. एक क्षेत्ररक्षक तैनात, चुकी कोणती नाहीये आणि इथे मात्र पहिला झटका लागलाय तो टीम वाकडेला आणि या पहिल्या झटक्यावरती डीजे मास्टर. जबरदस्त आक्रमकता होती गोलंदाजीतली. गोलंदाज आपण पाहतोय सागर. पहिल्याच बॉलवरती एक दिशा
वर्धक कामगिरी तो करत होता. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती अरुणच्या बॅटमधून आलेल्या त्या 2 धावा जरूर आपण पाहिल्या, परंतु तिसऱ्याच बॉलवरती अगदी स्विंग करत बॉलला बॅटवरती जरूर पाठवलं होतं, परंतु झेलचा विचार करता अगदी कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे झेलवाद पाहायला मिळालं. यावेळी मात्र आणखी एक विकेट जातीये. जसे मैदानात गेले तसे परतीचा प्रवास करताना दिसून आलेत. वनडाऊनचा खेळाडू प्रशांत मात्र माघारी फिरतोय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर वाकडी टीमची एक वेगळी ओळख. खरं म्हणायला गेलं तर त्यांच्याकडून सुद्धा वाकडी टीम तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. अर्थात जबरदस्त आवाज, ज्यांच्या आवाजाची अद्यापपर्यंत जादू आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणजी गायकर एक वाकडेचे समालोचक, ज्यांच्या माध्यमातून या सामन्याला शुभेच्छा जरूर आल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल षटकातला आपण पाहतोय. फार दयनीय अवस्था सध्या मैदानात आहे वाकडी टीमची. या दयनीय अवस्थेवरून सावरण्यासाठी हा बॉल महत्त्वपूर्ण आहे. न्यू बॅटर आता मैदानात दाखल झालाय, तो मात्र आतिश. विकेट हॅट्रिक ऑन कगार. चांगला बॉल, विकेट हॅट्रिकच्या कगारवरती हा बॉल जरूर पाहायला मिळत होता, परंतु या क्षणी मात्र डॉटची संगत आहे. 2 विकेटचं नुकसान आणि 2 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. कम ऑन डीजे. सांघिक खोड्यातलं दुसरं षटक. चांगला फटका यावेळी शुभमच्या बॅटमधून जरूर आलाय. कव्हर करण्यात होता, परंतु ताकदीनुसार फटका केला, परंतु ताकद मात्र या ठिकाणी कमी पडली आहे शुभमची, मी म्हणेल. कारण लाऊडली स्वीट व्हॉइस ऐकायला जरूर मिळाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उचलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय, ते सिंगल जरूर कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फार चांगली समजदारी सध्या मी तर म्हणेल शुभम या बॅटरकडून पाहायला मिळते. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना, कालच्या दिवसात सुद्धा असाच एक सामना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकारची अपेक्षा करत असताना विकेटचा पतन पाहायला मिळत होतो. त्याच्यानंतर मात्र काहीच 1-2 वरती कॉन्सन्ट्रेट केलाय, फटका सजवलाय, स्वीप केलाय बॉलला. डीप एकला खेळाडू तैनात होईल तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. फार मोठी चुकी आहे अगदी, मी तर म्हणेल थर्ड अंपायरकडे जाऊच्या, परंतु इथे गोलंदाजाने काय करिश्मा केलाय ते पाहणे गरजेचं आहे. मी तर म्हणेल अगदी बॉल कॅरी सुद्धा झाला, हातात सुद्धा आलाय, परंतु हे सगळं होत असताना यष्ट्यांवरती किती परिणाम झालाय. हे पाहणे फार गरजेचं आहे. अगदी टेक्निकल टीम आणि तिसऱ्या अंपायर कडून डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल. कारण आमचं सुद्धा वक्तव्य जोपर्यंत हा निर्णय आमच्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा तो निर्णय सपोर्ट करू शकत नाही. हॅलो, बॅटर इथे बाद होईल. अर्थातच थोडी दिरंगाई गोलंदाजाकडून जरूर पाहण्यात आली होती. पंचांना सुद्धा त्याच निरीक्षणाकडे पाहणं गरजेचं होतं.
आणि या ठिकाणी मात्र अगदी फलंदाजाला परतावं लागेल. अतिघाई संकटात जाई असा प्रकार जरूर पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र सिंगल कंप्लीट करत असताना दुसरीसाठी प्रयत्न केले गेले. आतिश परतीचा प्रवास करताना दिसून आलेत. चांगला फटका वाटल लाफ्ट केलाय बॉलला, परंतु परतावं लागेल शुभमला सुद्धा. वाट बॉलिंग अटॅक. अगदी पालेगाव टीम मजेत खुशीची गाजर जरूर खाते आहे, परंतु आता सीझन सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे आणि या सीझन मध्ये आजकाल महाराष्ट्रीयन गाजरे फार गोड लागतात. हळदीची गाजरं आता कमी आहेत आपल्याकडे, त्यामुळे मी तर हे म्हणेल की हे करत असताना गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करताय, परंतु त्याच्याही पलीकडे ते म्हटलं जातं ना की वाकडी टीम गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली. असाच प्रकार आता शुभमच्या बाबतीत पाहायला मिळाला. कारण सातत्यपूर्ण तुम्ही पाहायला गेला ना तर या ठिकाणी मी मगाशीच वक्तव्य केलं होतं की प्रत्येक फटक्यावरती षटकार आणि चौकाराची रणनीती ही बॅटरसाठी घातक असते आणि या क्षणाला त्याच विकेट पाहायला मिळाल्यात. रनआउटच्या तर आल्यात, परंतु त्याच्याही पलीकडे या 2 विकेट फार महत्वपूर्ण होत्या. स्विचेट करण्याचा प्रयत्न आल्या न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात दर्जेदार फटका आणि इथे येतोय स्विचिटचा हा खणखणीत दणदणीत बिग ब्लास्ट सिक्सर. षटकार जरूर आलाय. उचलण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र फळीची कडा घेत असताना बॉल मात्र अगदी पोचला होता जवळजवळ एष्ट्यांच्या पर्यंत, परंतु अगदी मी तर म्हणेल थोडस दैव बलात्तर या बॅटरचं. तेजस आपण पाहतोय, नावाने तेज आहे, परंतु आता मैदानात षटकाराने काय तेज दाखवलं. अप्रतिम फटका सजवला त्याने मैदानात. हे खरं क्रिकेटचा अनुभव असतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 4 विकेटचं नुकसान, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. अजूनही या 2 षटकांमध्ये बराचसा प्रवास वाकडी टीमला मैदानात करायचा आहे. त्याच्यासाठी ज्या बॅटरची आतुरतेने वाट पाहिली तो बॅटर आपण पाहतोय. रमेश आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची आतुरतेने वाट पाहिली वाकडी टीमने. मैदानात उशिराने जरूर दाखल झालेत, परंतु पाहूयात रमेशच्या बॅटमध्ये आज त्याच्या मनगडातली ताकद मैदानात काय सांगते. कारण का वाकडी टीम वाट पाहत होती याचं उत्तर आता स्वतः रमेश मैदानात देताना दिसेल. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, परंतु एकीकडे आता सांघिक कोट्यातला 3रा स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो बॉलर तेजस. शॉर्ट पिच बॉल, ब्रह्मास्त्र क्रिएट केलं गेलं रमेशच्या बॅटरसाठी. कारण सगळ्यात दुर्दैवी बॉल म्हणजे गोलंदाजाचा शॉर्ट पिच असतो आणि त्याच्यावरती सगळ्याचरित्या मोठा फटका अर्जित केला जातो. हे ब्रह्मास्त्र रमेशसाठी फार लाभदायक पाहायला मिळत आहे. इथे मात्र षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावरती, त्या मात्र 19 या आकड्यावर. सुनीलजी पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज वाकडी टीम साठी पारितोषिक असेल. सुनीलजी पवार यांच्या माध्यमातून पाहतोय आपण प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. वाकडी टीम या संधीचं सोनं करण्याची वेळ मात्र जरूर आली आहे. चांगला फटका, वाट बॅटिंग लाईन रमेशची. कारण का वाट पहिले वाकडी टीमने त्याला येण्यासाठी, हीच प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला आता तो त्याच्या बॅट मधून मैदानात दाखवून देतोय. इथे चौकार आलाय, या चौकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग आहे, फार मोठं या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केलंय. 2 महत्वपूर्ण फटके आलेत. संघाची जी दयनीय परिस्थिती होती 2 षटकांमध्ये, तिला एक उभारी देण्याचा प्रयत्न आहे. अफलातून आपण पाहतोय जानमान क्रिकेट संघ बेंशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 ची रणनीती
फार चांगलं सुसज्ज नेटनेटकं आयोजन. चांगला फटका स्टेट किल्लाय करा, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत बॉल मात्र सरळ जाईल लॉंग ऑफ रिजन मधून. सी मारे का पार येतोय रमेशच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटका. बॅटिंग रमेशची पाहायला मिळते, परंतु उशिराने आलेला फटका हा रमेशला मैदानात तितकाच भोगावा लागणार आहे. काल सुद्धा असाच एक सामना पाहिला अंबिका माता चौक, ज्यांनी मात्र उशिरा मैदानात दाखल झाले आणि त्याचे मोठे परिणाम पराभवात त्यांना भोगावे लागले. सिंगल या ठिकाणी कंप्लीट जरूर झाले आणि दुसरीसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. चाणाक्ष आहेत रमेश, पाहिलं त्यांनी पार जज केलं बॉलला आणि त्याच्यानंतर मात्र ही धाव घेण्याचा प्रयत्न केला, कारण पहिल्याच धावेवरती त्यांनी धोका पत्करला होता. जर हिट झालं असतं तर मला वाटतंय परतावं लागलं असतं रमेशला या क्षणाला. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. टॅपिंग क्रिकेट अगदी नजाकत भरलेला शॉट आपण पाहत होतो. सानिध्यात क्रिकेट जेव्हा तुम्ही स्वतःच्या खेळताना त्यामुळे स्वतःच्या शरीरयष्टीला ओळखणं फार गरजेचं आहे. तदनंतर तुमची बॅटिंग लाईन फार महत्त्व देऊन जाते. बदल आली ते सातत्यपूर्ण मैदानावरती साकारायचं असतंय. हँडवर्क, त्याच्यानंतर फुटवर्क, बऱ्याचशा गोष्टी आहेत. चांगला फटका यावेळी मात्र अगदी बॅटची पुढची जी टो असते त्याच्यावरती बॉल मिडलला आला आणि त्याच्यानंतर रमेशच्या बॅटमधून कणकणीत षटकार पाहायला मिळतोय. संतोष आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. चौथा स्पेल त्याच्या हातात जरूर दिलाय, परंतु या षटकाचा विचार करायला गेलं तर तब्बल 24 धावा या षटकामध्ये आल्यात. एक बॉल सुद्धा डॉट आला होता गोलंदाज तेजसचा. स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण अंगलट येऊ शकतो. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर टोटल जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 37 या आकड्यावरती. 37 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. पुढ्यामध्ये बॉल होता आणि इथे तेजस आल्याला एक षटकार जरूर लगावला होता, परंतु सध्या रमेशने कान मंत्र सुद्धा अगोदर जाऊन दिला. पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर हा कान मंत्र समजण्या इतका नव्हता क्रिकेटमध्ये असं मी म्हणणार नाही. आणि तशा परिस्थितीत पुन्हा एकदा रमेश धावत आलेत ना, अशा परिस्थितीत तुम्ही पॉपिंग करीत सोडत नव्हते. हा थोडा एक प्रश्न माझ्या बाबतीत आता निर्माण झालाय, तुमच्या बाबतीत म्हणायला गेलं तर. परंतु असो, कारण इथे वाकडी टीमला करायचंय साध्य वेगळं, परंतु आता या ठिकाणी तेजसने केलेली चुकी अंगलट येऊ भोगावं लागली असती. परंतु यावेळी आता गोलंदाज संतोष आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, जमेची बाजू पाहूया, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणी आपण पाहतोय ना की भव्य दिव्य मैदान आहे. चौफेर फटकेबाजीसाठी या ठिकाणी या मैदानाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
फलंदाज इथे बाद होईल. फलीची कडा, याला स्पोर्ट्समन स्पिरिट सुद्धा म्हणावं लागतंय. अनेक मी पाहिलंय, अगदी राहुल सर शहापूर तालुक्यात आणि मुरबाड तालुक्यात जर तुम्ही गेलेत ना, तर या ठिकाणी तुम्हाला मैदानांची कमतरता पाहायला मिळते. बॅक साईडला मैदानच फार कमतरते. शहापूर तालुक्यात 100%. तिथे तुम्ही करडी दलकन हा परिसर तुम्ही पिंजून काढा, तिथे तुम्हाला अर्धवट मैदान पाहायला मिळतं. परंतु पूर्ण मैदानाने एक मात्र तुमच्या खेळाडूची निर्मिती फार चांगली होत असते. म्हणजे त्याला चौफेर फटकेबाजीसाठी सुसज्ज असा वाव मिळतो. आजकाल क्रिकेटमध्ये टेनिस जगतात जरी तुम्ही पाहायला गेलं तरी एक जरूर आहे की मागची जी बाजू असते ना, त्या झोनमध्ये जास्त मोठे फटके सातत्यपूर्ण आजकाल प्रत्येक बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु असं जाऊयात या मॅचकडे आपण, कारण इथे विकेट आली आहे. रमेश नावा बादल शांत झालाय आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहायला गेला तर आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे, ती 38 या आकड्यावरती 38. चांगला फटका, न्यू बॅटर मैदानात दाखल झाले, प्रयत्न केले जात आहेत. इथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पाले टीमचा अटॅक सुंदर होता. तिसरं षटक निराशाजनक पाहायला मिळालं, परंतु इथे चौथ्या षटकात संतोषने पुन्हा एकदा ही मॅच आपल्याकडे युटर्न करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र चुकी झाली आहे आणि बॉल मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या तिथे अडवला सुद्धा जातोय. नशिबाची साथ मात्र या ठिकाणी बॅटर तेजसला मिळाली नाहीये पाहिजे तशी, कारण इथे 2 धावा आल्यात. फिल्डिंग करताना चुकी केली, आउटफील्ड थोडी स्लो झाली. काही हरकत नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे मात्र सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 41 या आकड्या 42 या आकड्यावरती. विजयासाठी 43 धाव संख्येची गरज आहे.
पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ बेंडशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा बेंडशिलकरांचा हा भव्य क्रिकेटचा 16. चला टीम गावदेवी खरबई आणि श्रीगणेश मानकिवली लवकरात लवकर टॉससाठी या. टॉस इथे जिंकला होता टीम पाले संघानं. कापरी सिद्धी पाले च्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती 20-21-80-85-11 आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, त्यानंतर आपण पाहिलं धावा फलकावरती 42 आणि आता 43 धावांचा टार्गेट. या मॅचमध्ये पहिला बॉल समोर पांड्या, पहिला बॉल फुलटॉस होता अंडरम बॉक्स स्टाईल नाही ते मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती बाल बचावला गेलाय. मनीष कोलेकर उर्फ पांड्या हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल एकवटतोय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल सीझन 1 ज्यानं गाजवलंय. सीझन 1 मध्ये आपण जर पाहिला असेल तर अप्रतिम खेळ आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मनीष कोलेकर च्या साथीनं मैदानावरती दाखल झालाय. सूरज हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी ठाणे रायगड मॅचेस प्रेक्षणीय सामने रंगतात तेव्हा देखील तुम्ही मनीष कोलेकरला नेहमीच पाहिले ठाणे संघाचं नेतृत्व करताना. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वाढ शॉट डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा पार षटकार. षटकाराला आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या बादमध्ये आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच, टार्गेट 43 धावा इथे सेट झाल्यात. फायटिंग टोटल आता तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅकवरती गोरदास दाखल होतोय. पनवेल तालुक्यातून हा वाकडी संघ दाखल होतोय. खरं तर आमचे साथी समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आमचे साथी समालोचक सोनू बांगर यांच्या गावातील संघ मैदानावरती खेळतोय. चांगली मॅच मैदानावरती रंगताना दिसेल तर दोन्ही संघाचा खेळ आपण पाहिला आजवर भरपूर चांगला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेला देखील पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉल. बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाला बीट करतोय. मागच्या बॉलवरती काय फटका खेळतो होता, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला आणि त्यानंतर षटकार वसूल केलाय. बॉल ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष दाखल होतोय. राऊंड द विकेट हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आता फटका फर्स्टलाय. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न थोडासा दूर राहिला आणि त्यानंतर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान रामदादा जगताप यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता बेगाने पुढे सरकत असताना 4 धावेच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. खेळाडू उपस्थित. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. यंगस्टर खेळाडू होते डीप मध्ये आणि बॉलला त्याने थांबवलाय. धावफलक टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती सिंगलच्या साथीनं पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती पार मिळतील. आमचे साथी स्कोरर रोहित जगताप आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना. पुढचा बॉल बॅटची कडा, त्यानंतर एस्टनच्या मागे लॉंग स्टॉप एंडला बॉल चाललाय दन 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 करत. सीमा रेषा पार येतोय चौकार.
क्रिकेट संघ मानकिवली विरोधात गावदेवी 11 खरबई. संघनायक लवकरात लवकर यायचं टॉससाठी. चला लवकरात लवकर टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली गावदेवी खरवई टीमची कॅप्टन इथे पोहोचलेत. त्यामुळे लवकरात लवकर टीम मानकिवली कॅप्टन आपण देखील इथे पोहोचा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड वरती 16 धाबा. 43 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरच्या अंती 16 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये 27 धाबा. बिग हिट ऑन साइडला खेचलाय. हा देखील फटका चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. सूरजच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळाडू कक्षातून बॅटर आपण जाऊ नका याची आपण नोंद घ्यायची आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. पॉईंट मधून खेळाडू वेगाने पोहोचतोय. मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. सातत्याने पालेगाव म्हटलं की नो डाऊट आमचे साथी समालोचक सोनू बांगर सरांच्या गावातील हा संघ तुम्हाला पार मिळेल. खरं तर जो आवाज श्री बलंगड पुरता फक्त मर्यादित नाही तर कल्याण डोंबिवली ठाणे रायगडमध्ये जो आवाज दुमदुमत असतो असे आमचे हँडसम बॉय सोनू बांगर यांचा संघ मात्रावरती खेळतोय. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा ते विकेट एकपटल्या जातील. मनीष कोलेकर संघाचा कॅप्टन हायलाइट चॅप्टर असं म्हटलं जातं आणि तेच आपण पाहिलं होतं. खेळाडू थोडंसं फंबल झालाय. लगेच 2 धाबा वेगाने एकपटल्या जातील आणि आता त्या 2 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 43 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सूरजला आपण पाहिलं या मॅचमध्ये. मनीष आतापर्यंत शांत आहे परंतु सूरजने का बॅटिंग केली आहे. त्याचे रिव्हर्सचे फटके 2 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारले ते देखील रिव्हर्स षटकार. हे चित्र देखील आपण पाहिलं. एक चौकार देखील आलाय. व्हाट अ शॉट ऑन साइडला खेचलाय. अगर तर पॅटर्न स्ट्रोक या सिग्नेचर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. मनीष कोलेकरचा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. षटकार. धमाका पार मिळतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइडला लॉंग ऑनला स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. मनीष कोलेकरच्या बॅटमधून येतोय धमाका ब्लास्ट. षटकार. फलक आता वेगाने फ्लाय होतोय. 37 अजून 6 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. 12 बॉलचा खेळ आता संपला आणि 12 बॉलमध्ये 37 34 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग आता तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला पालेगाव संघ खेळतोय कापरी सिद्धी 11 पाले तर त्यांच्या विरोधात 20-21 80-85 11 गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आज रॉकस्टारची आम्ही खरं तर वाट पाहत होतो की प्रवीण गायकर या स्पर्धेमध्ये जोडले जातील. त्यांचा खेळही आपल्याला पाहायला मिळेल परंतु उद्या या स्पर्धेमध्ये ते जोडले जातील कारण भरपूर बिजी शेड्यूल आहे. जो आवाज आपण पाहतोय सातत्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमत असतो असे पनवेलचे रॉकस्टार. पुलटॉस बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. तरी फक्त आता
2च धाबाची गर्दी या मॅच मध्ये. बोलो तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. फर्दर बार. दोन धाब्याची गर्दी आहे मॅच मध्ये. नवीन बॅटर वन डाऊनला दिनेश आता दाखल होतोय. बोलो तयार. जागीवर खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला देखील यश त्यांचा वेध घेतला आणि अखेर दिनेशला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम पालेगाव संघाला. फलंदाज बाद. लागलाय कमबॅक करायचा प्रयत्न करतोय परंतु या बादमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 9 बॉलचा खेळ शिल्लक. फक्त आणि फक्त 2 धाबाची गर्दी. धावफलक 41. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच अगदी अखेरच्या अंतरावरती असलेले 2 गाव. वार्ड क्रमांक 24 मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खरबई तर दुसऱ्या बाजूला मानकिवली अशी फाईट पाहायला मिळेल. गौरव बात्रे बनाम पंकज बोले अशी फाईट मैदानावरती तुम्हाला रंगताना दिसेल. चला टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली अधिकचा वेळ जर खर्च केला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑलरेडी टॉस विन टीम खरबई संघ इथे झालाय त्यामुळे लवकरात लवकर आपण या. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि अखेर सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साथीनं स्कोर आर लेबल 42. 42 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता 7 आणि एका धाब्याची गरज. धावत पळत रमेश पोहोचला. रमेश जर पहिल्या ओव्हरपासून पोहोचला असता तर धाबा अजून बनले असते या मॅचमध्ये. यात शंकाच नाही आहे कारण टॉप गिअरवरती बॅटिंग त्यांनी केली. चांगला फटका आहे आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते सामना जिंकलाय टीम कापरी सिद्धी 11 पालेगाव संघ. अभिनंदन टीम पालेगाव. तर हार्डलक टीम 20-21 80-85 11 गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती अनंताजी मोरे यांचं आगमन झाले. या पण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अनंताजी मोरे यांना विनंती आपण यावं. आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यासोबत सचिनजी पाटील, धनंजयजी पाटील आणि त्यासोबत गणेशजी वाघ यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे लवकरात लवकर आपण या लवकरात लवकर यायचं आहे.